हॅलो आणि नमस्कार. आज संध्याकाळीचं जे डेली रुटीन आहे ते अशा प्रकारे असतं. संध्याकाळी आपलं दिवाबत्ती सगळ्यांच्याच घरात लागलं जाते. तुळशीजवळ दिवा, देवाजवळ दिवा आणि काहीतरी आपण वाचन करतो. काहीतरी म्हटल्यापेक्षा मी जे वाचन करते ते रामरक्षा स्तोत्र संध्याकाळी हे मी वाचन करते. थोडं छोटंसं आहे पुस्तक हे, पण म्हणतात ना संध्याकाळी एक छान गोष्ट तुम्ही म्हणजे छान गोष्टी करा किंवा छान देवाचंच नामस्मरण करा. ह्यात आपल्या घरासाठी आणि आपल्या तब्येतीसाठी पण छान असतं. देवाजवळ बसल्यावर तसंही आपल्याला शांत आणि छान वाटतं. त्यामुळे संध्याकाळचं हे माझं डेली रुटीन असते की जेणेकरून दिवाबत्ती धूप वगैरे होतं आणि परत मग एक छोटं स्तोत्र होतं आणि आरती वाचल्या जाते. आणि तसं संध्याकाळी मुलांना क्लासेसवरून आल्यावर काहीतरी चटपटं खायला पाहिजे म्हणून आजचा सॉस जो आहे बटाटा आणि टोमॅटो सॉस आहे. 2 बटाटे घेतले आहेत मी आणि दोन टमाटे. तर हे आपल्याला एक 3 शिट्टी काढायची आहे. 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला छान हे उकडून घ्यायचे आहे. तर आज मी बनवत आहे मॅक्रोनी. तर त्याच्यामध्ये आता सॉस टोमॅटो आणि बटाटा आपण उकडायला घातलेला आहे. तोपर्यंत आपल्याला मॅक्रोनीज किंवा पास्ता किंवा मग मॅगी जे काही असेल तुम्ही हे उकडून घ्या. तर हा जो सॉस आहे यामध्ये तुम्ही आणखी भाज्या पण ॲड करू शकता, जसं की शिमला किंवा गाजर, म्हणजे तुम्ही आपल्या आवडीनुसार 1-2 भाज्या तुम्ही टाकू शकता किंवा फुलगोबी पण तुम्ही यामध्ये फ्लॉवर तुम्ही टाकू शकता, यामध्ये ॲड करू शकता. हे सगळं उकडून घ्यायचं आपण. आता मॅक्रोनीज जे आहे हे मी याच्यामध्ये पाणी घालून थोडं उकडून घेते, कारण की मला याच्यावर बनवण्यासाठी टोमॅटो आणि बटाटा या 2 याचाच मला सॉस बनवायचा होता आज. मुलांना काहीतरी चटपटीत लागतं संध्याकाळी खायला, म्हणजे खूप जास्त भूक नसते. छोटी भूक म्हणूया किंवा छोट्या मोठ्या खाऊची भूक मुलांना असतं संध्याकाळी. तर असंच मॅक्रोनी वगैरे बनवते मी किंवा मग कधी मुरमुरे भाजणं, कधी पोहा भाजणं, वेगवेगळ्या गोष्टी आपण संध्याकाळी चटपटीत आपण मुलांना देतो किंवा मग फ्रूट वगैरे. पण भाज्या पण आपल्या मुलांना तेवढंच भाग आहे की मुलं भरपूर भाज्या खातच नाही. त्यामुळे मग अशा पद्धतीनं आपल्याला छान भाज्या त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्या आपण उकडून हे करू शकतो. तर बाहेरचा सॉस एरवी असा खाल्ल्यापेक्षा आपण घरचा सॉस कधी पण मुलांना देणं योग्य आहे. टोमॅटो आणि बटाटा इथे उकडून झालेला आहे. तर आता मी याला बारीक करणार आहे मिक्सरमधून. एक छान प्युरी तयार करायची आहे. यामध्ये जर गाजर असतं तर ही प्युरी आणखीनच छान लागते. तर गाजर नसल्यामुळे मी आज फक्त बटाटा आणि टोमॅटोचं प्युरी करणार आहे, सॉस करणार आहे. तर इकडे मॅक्रोनीज पण उकडून झालेली आहे. थोडं पाणी आहे, पण पाणी काढून घेऊया. तर अशा प्रकारे मुलांना चटपटीत थोडं पण घरचं असं खाऊ घालण्याचा प्रयत्न असतं. कधी बाहेरचं जेवढं तुम्ही कमी खासाल तेवढं छान आहे आणि घरच्या गोष्टी जेवढ्या देणार तुम्ही मुलांना तेवढं अगदी छान. तर अशा प्रकारे ही प्युरी झाली आहे. तर आता आपण बनवूया सॉस. तर पहिले एक पॅन घेऊया, सॉस पॅन. त्यामध्ये तुमच्याकडं असेल तरच आपल्याला यामध्ये बटर टाकायचं आहे, नसेल तर फक्त डायरेक्ट प्युरी टाका. ऑइल वगैरे तुम्ही यामध्ये शक्यतो टाकू नका. तर अशा प्रकारे हे छान फिरवून घ्यायचं आणि यामध्ये जी प्युरी केली आहे आपण बटाटा आणि टोमॅटोची यामध्ये टाकायची. यामध्ये टाकलेले छान मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडे मसाले टाकायचे आहेत. तर मसाले कुठले? अगदी बेसिक मसाले आहे. तर यामध्ये आपण टाकूया थोडंसं साखर याच्यासाठी 2 ते 3 चम्मच मी साखर टाकली. छोटा चम्मच, पोहे खाण्याचा जो चम्मच असतो तो. तर टोमॅटो आंबट असल्यामुळे हे थोडी साखर आपल्याला यामध्ये टाकावं लागणार. परत यामध्ये चटणी, लाल तिखट जे आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि परत थोडं मीठ. ही रेसिपी जी आहे ही माझ्या बहिणीने सांगितली. ती जर्मनीमध्ये राहते आणि खूप छान पद्धतीनं वेगवेगळ्या भाज्या टाकून तिथे वेगवेगळे सॉस तयार करतात. त्यामुळे तिला माहिती असल्यामुळं मी पण भरपूर वेगवेगळे सॉस तयार करायला लागलेली आहे.
आणि खरंच रेसिपी खूप छान होते. सॉस हा खूप छान, म्हणजे मुलांनाच काय आपल्यालासुद्धा पण आवडतो हा सॉस. खूप छान लागतो. केचप किंवा टोमॅटो सॉस अशा प्रकारे तुम्ही खाल्ल्यापेक्षा असं झटपट सॉस घरी बनवून मुलांना दिला तर कधी पण चांगला आहे. हे बघा अशा प्रकारे ही उकळी आलेली आहे छान. ते बघा बबल्स आले, त्यामुळे हा सॉस झालेला आहे. अगदी 5 मिनिटात शिजतो. जास्त काही आपल्याला याला शिजवायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे ती तिच्या मुलीला खूप हेल्दी खाऊ घालते. भाज्या वगैरे बऱ्यापैकी खाऊ घालते, कारण की तिथे भरपूर गोष्टी ती घरीच बनवते. तर छान लागतं हा सॉस. यामध्ये थोडं असले तर तुम्ही ऑर्गॅनो किंवा चिली फ्लेक्स हे तुम्ही यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने हा झालेला आहे. तर थोडं मी काढून घेते बाउलमध्ये आणि थोडं राघवला मिक्स करते. राघव तर खूप जास्त आवडतं राघवला अशा पद्धतीनं सॉस. आणि किंवा कशामध्ये पण तो भाजीमध्ये पण आवडते त्याला. एक सुकी बटाट्याची भाजी केली आणि असं वरून आपण त्याला टाकलं डब्यामध्ये, तर आवडीनं याचा रोल वगैरे करून, म्हणजे बटाट्याची भाजी आणि त्याच्यामध्ये असा सॉस टाकून रोल करून दिला तरी मुलं आवडीनं खातात डब्यामध्ये पण आणि घरीसुद्धा. तर अशा प्रकारे तुम्ही छान त्याच्यावर चीज वगैरे टाकून मुलांना देऊ शकता. स्वतः पण खाऊ शकता. खूप छान लागते. म्हणजे मला स्वतःला पण ही रेसिपी खूप आवडते. सॉस खूप आवडतं मला हा घरी केलेला. आणि केचप आणि बाकीचे फूड कलर खाल्ल्यापेक्षा, मुलांना दिल्यापेक्षा अशा कधी पण बेसिक रेसिपी कधी पण आपण घरी केलेल्या उत्तमच आहे. मुलांच्या आरोग्यासाठी पण छान आहे, कारण की आजकाल बऱ्याच गोष्टीमध्ये फूड कलर हा यूज केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आणि राघव करते एन्जॉय. तुम्ही पण बनवून बघा. खूप छान पद्धतीने लागतो हा. खूप छान लागतो. आणि नक्की एकदा तरी हा बटाटा सॉस तुम्ही नक्की करून बघा. मुलांना नेहमी करावं लागेल किंवा घरी नेहमी करावं लागणार अशा पद्धतीनं सॉस खूप छान अप्रतिम चवीला लागतो. तर चला, मी करते एन्जॉय. बाय बाय. खूप छान पण लागतो.